KYC बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला? 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी KYC करून घेणं आहे. KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. आरोप होतो की कुठेतरी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकार. नाही, मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील, विरोधक असतील, हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो. तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. लाडकी बहीण योजनेची KYC करताना OTP येत नाही, तर तुम्हाला सोपी पद्धत या ठिकाणी वापरायची आहे. तुमच्या समस्या या ठिकाणी ज्या काय असतील कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, लाभार्थी महिलांना वेळेवरती आर्थिक लाभ मिळावा यासाठी KYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर म्हणजे या ठिकाणी KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. यामुळे अनेक महिलांना या ठिकाणी ही KYC करताना अडचणी निर्माण होत आहेत. बऱ्याच जणांना OTPची अडचण निर्माण होत आहे. बऱ्याच जणांनी आधार क्रमांक सुरुवातीलाच टाकल्यानंतर तुमचा या ठिकाणी आधार नंबर पात्र यादीमध्ये नाहीये अशी देखील या ठिकाणी प्रक्रिया करताना समस्या येत आहे. ती प्रक्रिया पुढे जात नाहीये आणि भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या कमेंट देखील अशा येत आहेत की आम्ही नेमका या ठिकाणी दुसऱ्या वेळेस आधार नंबर जो आहे तो नेमका कुणाचा टाकावा, पतीचा टाकावा की वडिलांचा टाकावा
या ठिकाणी ते सध्या या ठिकाणी हयात नाही आहेत, म्हणजे त्यांचा आधार क्रमांकच नाही आहे, तर मग नेमका कोणाचा टाकायचा आहे, अशा देखील या ठिकाणी कमेंट जे आहेत भरपूर जणांचे येत आहेत. तुम्हाला नेमकी काय समस्या येते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, लाडकी बहीण योजनेची EKYC जी आहे ती तुम्हाला आता अनिवार्य करण्यात आलेली आहे. ही करणं गरजेचं आहे. याचा GR देखील प्रसिद्ध झालेला होता आणि या ठिकाणी ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी तुम्हाला EKYC आता करायची आहे. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीपूर्वी या ठिकाणी योजना सुरू केली. त्यानुसार लाभार्थी महिलांना मागील वर्षी दर महिन्याप्रमाणे या ठिकाणी 1500 रुपये भेटत आलेले आहेत. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा देखील आहे. आत्तापर्यंत तुम्हाला या ठिकाणी जवळपास 14 हप्ते म्हणजेच 21,000 रुपये या ठिकाणी भेटलेले असतील. आता सध्या तुम्ही 15व्या हप्त्याची म्हणजेच तुमचा हा चालू महिन्याचा हप्ता आहे, सप्टेंबर महिन्याचा हप्ता, त्याची देखील वाट पाहत असाल, परंतु सप्टेंबर महिना या ठिकाणी संपत आलेला आहे. तरी देखील अजूनपर्यंत या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल मात्र डेट जी असेल किंवा त्याचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दल देखील अजून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. मागचे एप्रिल महिन्यापासूनचे जवळपास या ठिकाणी सर्व हप्ते लेट झालेले आपण बघितलेले असतील. प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी हे हप्ते जे आहेत ते लेट होताना सध्या दिसत आहेत. याबद्दल एक फिक्स तारीख देखील करणं गरजेचं आहे, अशी देखील मागणी लाडक्या बहिणींकडून होत आहे. तुम्हालाही वाटतं का एक फिक्स तारीख करावी, प्रत्येक महिन्यामध्ये कुठल्या तरी एका तारखेला हे पैसे भेटावे, जेणेकरून लाडक्या बहिणींचा मोठा फायदा होऊ शकतो. तर बघा, आत्ता EKYC जी आहे ती केली जात आहे. EKYC करणं महत्त्वाचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. EKYCमुळं प्रत्येक महिन्यामध्ये वेळेवरती या ठिकाणी लाभ जो आहे लाडक्या बहिणीला भेटल EKYC पूर्ण झाल्यानंतर, असं सांगण्यात येत आहे. कारण की पडताळणी जी आहे ती प्रत्येक महिन्यामध्ये केली जाते. त्याच्यामुळं EKYC जर झाली तर प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवरती भेटेल असं देखील सांगण्यात येत आहे. तर बघा, विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेत अनियमितता झाल्याचे प्रकार देखील उघड झाले आहेत. ही अनियमितता दूर करण्यासाठी योजना अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना वेळेवरती आर्थिक लाभ मिळावा यासाठी EKYC प्रक्रिया अनिवार्य केली गेलेली आहे. तर बघा, याच्यासाठीच ही EKYC तुमची जी आहे ती करून घेतली जात आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी पडताळणी करणं गरजेचं असणार नाही. EKYC केल्यानंतर, प्रत्येक वर्षी EKYC केल्यानंतर या ठिकाणी रेग्युलर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा त्या महिन्यामध्ये हप्ता भेटू शकतो. यामुळे अनेक महिलांना अडचणी देखील येत आहेत, ज्यामध्ये OTP न येणं किंवा उशिरा येणं यासारख्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. तांत्रिक अडचणी खूप साऱ्या लाडक्या बहिणींना सध्या येत आहेत. तर बघा, पहिल्यांदाच या ठिकाणी ही EKYC प्रक्रिया राबवली जाते. EKYCचं जे पोर्टल आहे या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजून बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. याच्यामध्ये या ठिकाणी सुधारणा जी आहेत ते वेळोवेळी सरकारमार्फत मात्र केल्या जाऊ शकतात. तर तुम्हाला EKYC करण्यासाठी जवळपास 2 महिन्याचा अवधी या ठिकाणी सरकारने दिलेला आहे. 2 महिन्यामध्ये तुम्हाला ही EKYC जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी घाई गडबड करायची नाही आहे. वेबसाईट जशी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालेल त्यावेळेस तुम्हाला EKYC करायचे. 2 महिन्यामध्ये या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल देखील केले जाऊ शकतात. तांत्रिक अडचणी देखील दूर केल्या जाऊ शकतात. तुम्हाला देखील ही अडचण येत असेल तर काय करायचं हे देखील आपण बघणार आहोत. तर बघा, EKYC जी प्रक्रिया आहे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. त्यांनी या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी EKYC प्रक्रिया खालीलप्रमाणे असणार आहे. बघा, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. तर बघा, हेच एकमेव संकेतस्थळ आहे. बाकी कुठल्याही वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचे नाही किंवा तिथं EKYC करायचे नाही, कारण की भरपूर साऱ्या फेक वेबसाईट आहेत. या ठिकाणी बघा, ladkibhin.maharashtra.gov.in म्हणजेच गव्हर्नमेंट.in हे जे या ठिकाणी डोमेन आहे, याच संकेतस्थळाला तुम्हाला काय करायचे, भेट द्यायची. त्यानंतर तुम्हाला एक बॅनर दिसेल EKYC फॉर्मचा. त्यानंतर त्या वेबसाईटवरती EKYC बॅनरवरती तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं आहे. आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि OTPसाठी क्लिक करायचं आहे. तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी आणि कॅप्चा टाकून तुम्हाला OTPवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबरशी जोडला गेलेला मोबाईल नंबरवरती या ठिकाणी OTP येणार आहे आणि तो OTP आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढं बघा, तुम्हाला जे पण होय किंवा नाही हे जे ऑप्शन आहेत ते सर्व सिलेक्ट करायचे आहेत. शक्यतो तुम्हाला होय सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो पण पुढं अजून आधार क्रमांक विचारला जाईल
किंवा OTP विचारलं जाईल ते देखील तुम्हाला टाकायचं आहे आणि तुमचं eKYCचा फॉर्म जो आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमची eKYC जी आहे ती पूर्ण होणार आहे, सक्सेसफुल दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने ही eKYCची प्रोसेस असणार आहे. याबद्दल तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.